नमस्कार मित्रांनो. वैवाहिक जीवनामध्ये वृषभ राशीचा पती आणि कर्क राशीची पत्नी असेल तर त्या दोघांच्या वैवाहिक जीवनामध्ये घटस्फोटाचे किंवा डिवोर्सची जी कारणं असतील ही नेमकी कोणती असतील? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायला हव्यात? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यावरती प्रत्यक्ष काम करायला हवं? दोघांचं जे व्यक्तिमत्व आहे ते नेमकं कशा प्रकारचं असतं? दोघांच्या विवाहाकडून ज्या आशा अपेक्षा आहेत या नेमक्या कशा प्रकारच्या असतात? या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपल्याला हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे की जो घटस्फोट आहे किंवा जो डिव्होर्स आहे ही काही घटना नाही की जी एका दिवसात घडते. यामागे बरीचशी कारणं असतात आणि ती तुमच्या स्वभावाशी किंवा व्यक्तिमत्वाशी मिळती जुळती घेणारी बरीचशी असतात. म्हणजेच तुम्ही समोरच्या व्यक्तीला किती जाणता, किती समजावून घेता, त्याच्या आशा अपेक्षा काय आहेत, तुमच्या आशा अपेक्षा काय आहेत, तुमचं स्वतःचं नेमकं व्यक्तिमत्व काय आहे हे समजून जर का घेतलं तर डिवोर्स हे बऱ्याच प्रमाणात टाळता येऊ शकते. तर याकरता दोघांचं जे व्यक्तिमत्व आहे हे जाणून घेणं गरजेचं ठरेल. सुरुवात आपण वृषभ राशीचे जे पती किंवा पुरुष आहेत त्यांच्यापासून करू. वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं राहणीमान. सुव्यवस्थित नेटनेटकण टापटीप अशा प्रकारचं त्यांचं राहणीमान असतं. यांना फॅशन कशी करायची, कशा प्रकारे करायची, ज्याला आपण फॅशनचा सेन्स म्हणतो, तो सेन्स यांच्यामध्ये अतिशय चांगला असतो. अर्थात फॅशनची जरी आवड असते तरी खूप डार्क फॅशन करणं किंवा ठळक फॅशन करणं किंवा ठळक रंग यांना सहसा आवडत नाही. सोबर फॅशन यांना आवडते. म्हणजे यांनी केलेली जी फॅशन असते ती नजरेत भरण्यासारखी असते. त्याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात त्यांना अधिभौतिक सुखाची सुद्धा आवड असते. म्हणजे चांगले कपडे म्हणा, सुगंधी द्रव्य किंवा ज्वेलरीची सुद्धा यांना आवड असते. आपल्या घरामध्ये सर्व प्रकारचे अधिभौतिक सुख असावेत आणि त्याचा आपण भोग घ्यावा अशी यांची लालसा असते किंवा त्यांची इच्छा असते. त्या बऱ्याच वेळेला पूर्णसुद्धा होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांची वाणी किंवा संवाद साधण्याची कला ही यांच्यामध्ये अतिशय उत्तम असते. म्हणजे आपलं म्हणणं अतिशय सुव्यवस्थित नीटनेटकेपणे कसं मांडावं, ते समोरच्याला कसा प्रकारे पटवून देणं आणि मुद्दा कितीही कॉम्प्लिकेटेड गुंतागुंतीचा किंवा गंभीर जरी असला तरी सहज ओघवत्या वाणीने समोरच्याला पटेल रुचेल अशा प्रकारे म्हणणं हा जो भाग आहे हा भाग वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. म्हणूनच ह्या ज्या व्यक्ती आहेत म्हणजे वृषभ राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं वागणं खूप चांगलं असतं, त्यांचं बोलणं खूप चांगलं असतं, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो. त्यामुळे सर्वांनाच हव्यावशा वाटतात किंवा थोड्याशा प्रसिद्ध असा यांच्या या ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी सुद्धा एक चांगल्या प्रकारची वाईब ज्याला आपण म्हणतो, पॉझिटिव्ह वाईब ज्याला म्हणतो, ते पसरवतच असतात त्यांच्या एकंदरीत वागण्या बोलण्यातून. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलेच्या प्रतीसुद्धा यांचं आकर्षण खूप चांगलं असतं. नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत यांच्याप्रती यांना जाण खूप चांगली असते. प्रत्येक वृषभ राशीचा जो पुरुष असतो हा कमीत कमी ज्याला आपण बाथरूम सिंगर म्हणतो असा तरी असतोच. म्हणजे एकांतामध्ये गाणं गुणगुणणं किंवा आपलं मनोरंजन करून घेणं हा भाग वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो ही जी गोष्ट आहे ती यांच्यामध्ये खूप चांगली दिसून होते. म्हणजे यांचं जीवन कितीही दुःखात असलं तरी ते तुम्हाला वर करणीत असं दिसणार नाही आणि जरी कितीही दुःखात असलं तरी दुःखाचं रडगाणं गात राहणं हा भाग वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येत नाही, की जी अतिशय चांगल्या प्रकारची गोष्ट आहे. कुठल्याही गोष्टीवरती अगदी नीट सांगोपांग विचार करणं आणि त्यानंतर त्या संदर्भातला निर्णय घेणं आणि एकदा घेतलेला निर्णय तडीच नेणं हा भाग वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. यांच्यामध्ये कष्ट करण्याची जी धमक असते ती सुद्धा खूप चांगली असते. जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा हा भाग सुद्धा यांच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. एकंदरीत सांगायचं झालं तर कणखर जरी असले तरी वर करणी हे सॉफ्ट नेचरचे असतात. ॲडजस्ट करणं ह्यांना आवडतं. परंतु कधीकधी यांच्या या स्वभावामध्ये थोडासा वेगळेपणासुद्धा दिसून येतो. छोट्या छोट्या गोष्टींच्या बद्दल ह्या ज्या व्यक्ती आहेत ह्या थोडेसे हट्टीपणा दाखवतात आणि या छोट्या छोट्या गोष्टी एवढ्या टोकाच्या नेतात की समोरच्याला अधिक क्षुल्लक वाटणारी गोष्ट ही यांच्यासाठी स्टेटस इश्यू बनून जातं आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस वैयक्तिक नातेसंबंधामध्ये त्रासदायक वळणांना तोंडसुद्धा द्यावं लागतं. तर ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. या गोष्टीवर थोडंसं काम करणं गरजेचं राहील. परंतु एकंदरीत सांगायचं झालं तर ही जी रास ही लोभस वाणी आहे. अर्थात या राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र येतात, कृतिका, रोहिणी आणि मृगशीर्ष. पैकी कृतिका नक्षत्राचे जे पुरुष असतात हे थोडेसे टोकदार असू शकतात किंवा यांची जी वाणी आहे ती थोडीशी तिखट असू शकते किंवा यांचं जे बोलणं आहे ते सरळ सरळ असू शकतं, हृदयाला भिडणं ज्याला आपण म्हणतो तसा प्रकार असू शकतो. म्हणजे वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती त्यांचे जे आपण विचार करतो त्याप्रमाणे थोडंसं वेगळं यांचं व्यक्तिमत्व असू शकतं, खास करून कृतिका नक्षत्राचे जे पुरुष आहेत. परंतु
कर्तृत्वाच्या बाबतीमध्ये हे नक्षत्र अतिशय चांगलं आहे. हे नक्षत्र सहसा कोणालाही घाबरत नाही, कोणाचीही भीत ठेवत नाही, स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणारं आहे, दुसऱ्यांची मदत न घेणारं आहे, स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारं हे नक्षत्र आहे. साधारणतः या नक्षत्राचे जे पुरुष असतात त्यांना मातेचं सुख कमी मिळणं, घराचं सुख कमी मिळणं किंवा डोळ्यांच्या संदर्भातले त्रास होणं, अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहिणी नक्षत्राचे जे पुरुष असतात त्यांच्या बाबतीत गोष्ट पूर्णपणे वेगळी असते. अगदी लाडामध्ये वाढणाऱ्या ह्या व्यक्ती असतात, म्हणजे आर्थिक स्थिती चांगली असो वा नसो, बालपणापासून लाडामध्ये वाढणाऱ्या या व्यक्ती असतात आणि यांचं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा तस तेवढा साधा, सहज, सोपा असतो. लॅविश लाईफस्टाईलकडे त्यांचं आकर्षण थोडंसं जास्त असतं. थोडीशी खर्चिक प्रवृत्ती यांच्यामध्ये दिसून येतात. कष्ट करण्याची तयारी थोडीशी कमी असते. जिद्द चिकाटी, महत्त्वाकांक्षा किंवा कष्ट करण्याचा जो मगाशीचा भाग सांगितला तो कृत्तिका नक्षत्रात जेवढा तुम्हाला दिसेल तेवढं रोहिणी नक्षत्रामध्ये दिसून येत नाही. परंतु रोहिणी नक्षत्र थोडंसं लकी आहे. यांच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी या सहजपणे होऊन सुद्धा जातात. मृग नक्षत्राबद्दल सांगायचं झालं तर मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात हे थोडेसे ज्ञानी असतात. यांना वाचनाची भरपूर आवड असते आणि त्यामुळेच विविध क्षेत्राबद्दलचं ते ज्ञान यांना खूप चांगलं असतं. एखाद्या गोष्टीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता, नीट विचार करणं हा भाग वृषभ राशीमध्ये जो दिसतो तो जास्त प्रमाणात तुम्हाला मृग नक्षत्रांच्या जे पुरुष असतात त्यांच्यामध्ये जास्त दिसून येतात आणि बऱ्याच प्रमाणात अलर्ट असतात, दक्ष असतात. म्हणजे एखादी गोष्ट, कुठलीही गोष्टीबद्दल काही सांगायचं झालं, बोलायचं झालं तर नीट विचार करून बोलतील, नीट विचार करून निर्णय घेतील आणि यामुळेच या व्यक्ती सहसा फसत नाही आणि ह्या ज्या व्यक्ती असतात या व्यक्तीचे घेतलेले निर्णय हे नेमके अचूक असतात. बऱ्याचशा गोष्टीचं यांना नॉलेजसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं असतं. आत्तापर्यंत तुम्हाला समजलं असेल की वृषभ राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. आता आपण चर्चा करू कर्क राशीची जी स्त्री आहे त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. कर्क राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानामध्ये येणारी रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो चंद्र आहे आणि या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे. ही जी संपूर्ण रास आहे ही मुळातच संपूर्णपणे स्त्री तत्वाची रास आहे आणि एखाद्या स्त्रीची समजा कर्क रास असेल तर अर्थात तिच्यामध्ये हे स्त्री तत्व आहे हे डबल होतं, दुप्पट होतं. अर्थात कर्क राशीच्या स्त्रियांबद्दल सांगायचं झालं अतिशय सुंदर, लोभसवर्ण असं यांचं सौंदर्य असतं. बालपणापासून यांचं जे सौंदर्य असतं ते खूपच चांगलं असतं आणि तशाच प्रकारे यांचा स्वभावसुद्धा दिसून येतो. अर्थातच यांनी केलेली कुठलीही फॅशन यांना सहजपणे जमून जाते. बोलण्याची याची ताकद ही जबरदस्त असते. अगदी छोट्यातल्या छोट्या विषयावर सुद्धा कित्येक तास बोलण्याची तयारी ह्याची असते आणि म्हणजे समोरच्याला कंटाळा येऊ नको येऊ मात्र या बोलतच राहतील. एक टिपिकल ज्याला आपण म्हणतो स्त्रियांचा जो स्वभाव असतो तो कर्क राशीच्या स्त्रियांमध्ये खूप जास्त प्रमाणात किंवा चांगल्या प्रकारे दिसून येतो, परंतु बऱ्याच प्रमाणात इमोशनल असतात. लक्षात घ्या, कर्क राशीची जी स्त्री आहे फार इमोशनल असते आणि ट्रस्टवर्दी असते, समोरच्या ती विश्वास ठेवणारी असते. बऱ्याच प्रमाणात ह्या ज्या स्त्रिया असतात त्या घरच्या व्यक्तींशी अटॅच असतात. खास करून मातेच्या संदर्भात यांच्या मनात एक वेगळीच जागा असते. ती गोष्ट फार महत्त्वाची आहे. घरातल्यांचा प्रभाव, घरातल्या व्यक्तींचा प्रभाव किंवा मातेचा प्रभाव यांच्यावरती बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. कल्चर्ड असतात, म्हणजे घरातल्या ज्या चालीरीती असतात किंवा परंपरागत आलेल्या चालीरीतीचा जो प्रभाव असतो तो सुद्धा यांच्यामध्ये दिसून येतो. धार्मिक, आध्यात्मिक भाव यांच्यामध्ये दिसून येतो. सरळ मार्गी असतात. ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. आता थोडंसं डिपेंडेबल असतात. इमोशनल जो मगाशी सांगितला प्रकार तो यांच्यामध्ये दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या व्यक्तीची केअर यांना ही बऱ्याच प्रमाणात करतात. म्हणजे इतर कुठल्याही राशीची स्त्री एवढी केअर करणार नाही तेवढी केअर किंवा तेवढी काळजी कर्क राशीची जी स्त्री आहे ही आपल्या घराबद्दल करत असते, आपल्या फॅमिलीबद्दल करत असते. ही गोष्ट अतिशय स्पेशल आहे. म्हणूनच मी मगाशी सांगितले की अगदी संपूर्ण गृहिणीची अशा प्रकारची ही रास आहे आणि ती रास एखाद्या स्त्रीची असेल तर तसं हा गुण जास्त प्रमाणात दिसून येतो. त्याचप्रमाणे कर्क राशीच्या ज्या स्त्रिया असतात या प्रॅक्टिकल असतात, म्हणजे पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे याचं यांना ज्ञान अतिशय चांगल्या प्रकारचं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मगासपासून जे मी गुणधर्म यांचे सांगितले हे थोडेसे इमोशनल असतात, थोडासा जास्त विचार करणार असतात, परंतु एवढं असून सुद्धा प्रचंड कष्ट करण्याची तयारी किंवा जिद्द ह्यांच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येते. म्हणजे कर्क राशीची जी स्त्री आहे ही घरातलं काम जेवढं मन लावून करेल तेवढंच घराबाहेरचं म्हणजे करिअरचं कामसुद्धा तेवढंच मन लावून करेल. अर्थात त्यांना घरात राहणं थोडंसं जास्त पसंत पडतं किंवा घरातली कामं करायला ह्यांना आवडतं. करिअरसुद्धा करतील, त्याच्यातून मोबदला मिळत असेल तर ते नक्की करतील आणि त्याच्यामध्ये सुद्धा पुढे जातील. यांच्यामध्ये सुद्धा लिडरशिप क्वालिटीज असते, परंतु यांची जी आवड असते ही घरामध्ये रमण्याची जास्त प्रमाणात असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या स्त्रिया असतात या स्त्रिया घरातल्या व्यक्तीसाठी बऱ्याच प्रमाणात डेडिकेशन यांचं अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतं. म्हणजे उत्तम गृहिणी ज्याला म्हणतं किंवा उत्तम पत्नीच्या संदर्भात सुद्धा ही व्याख्या यांना अतिशय चांगल्या प्रकारे लागू होऊ शकते.
अर्थात कर्क राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र येतात. पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा. पैकी पुनर्वसू आणि पुष्य ही दोन्ही जी नक्षत्र आहेत ही देवगणी नक्षत्र आहेत, सरळ मार्गी आहे. पुनर्वसू नक्षत्र हे थोडंसं जास्त डिपेंडेबल आहे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दुसऱ्यावर अवलंबून राहणारं आहे. स्वतःचे निर्णय घेताना तेवढंसं जमत नाही, नेहमी दुसऱ्याचा थोडासा आधार घ्यावा लागतो, परंतु मनाचे खूप चांगले असतात आणि यांचं सौंदर्य अतिशय सुंदर असतं. पुष्य नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात यासुद्धा यांचासुद्धा स्वभाव चांगला असतो किंवा ट्रान्सपरन्सी चांगली असते, परंतु लीडरशिप क्वालिटीज यांच्यामध्ये चांगली दिसून येते. म्हणजे यांच्यावर कितीही मोठी संकटं आली तरी ते त्याच्यातून मार्ग काढतात. आणि खास करून पुष्य नक्षत्राबाबतीत किंवा पुष्य नक्षत्राच्या बाबतीत हा थोडासा आहे गुणधर्म की जीवनामध्ये कधी यांच्यावरती मोठी जबाबदारी येऊ शकते किंवा मोठी संकटे येऊ शकतात, परंतु त्या संकटांमधून हिमतीने मार्ग काढणारं हे नक्षत्र आहे. अगदी शांत आहे, म्हणजे वरकडे तुम्हाला दिसणार नाही, परंतु अगदी शांत आहे किंवा कमांडिंग ज्याला आपण म्हणतो, पण तो कमांडिंग जरी असलं तरी ॲरोगन्स यांच्यामध्ये अजिबात दिसणार नाही. समोरच्याला समजून घेण्याची वृत्ती पुष्य नक्षत्रामध्ये अतिशय चांगली असते. आश्लेषा नक्षत्राबाबतीत गोष्टी थोड्याशा वेगळ्या असतात. म्हणजे आश्लेषा नक्षत्र आहे हे चिडचिड थोडंसं करणार आहे. त्याला आपण म्हणतो छोट्या छोट्या गोष्टीवर किरकिर करणं, छोट्या छोट्या गोष्टींची तक्रारी करणं, हा जो भाग आहे तो थोडासा आश्लेषा नक्षत्रामध्ये दिसून येतो. पण तो आश्लेषा नक्षत्रामध्ये कर्तृत्वाची जी भावना आहे ती अतिशय चांगली आहे. ती गोष्ट आश्लेषा नक्षत्रामध्ये फार चांगल्या प्रकारे दिसून येते. अर्थात आश्लेषा नक्षत्रामध्ये चंद्र असे किंवा जर का तुमचं नक्षत्र आश्लेषा असेल तर मातेचं सुख कमी मिळणं किंवा मातेशी न जमणं, न पडणं हा सुद्धा प्रकार दिसू शकतो, किंवा आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या नक्षत्रामध्ये थोडेसे दिसून येतात. एकंदरीत तुम्हाला समजलं असेल की कर्क राशीची जी स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असं. आता जसं आपण चर्चा करतो आहोत की वृषभ राशीचा पती आणि कर्क राशीची पत्नी असेल तर डिवोर्सची नेमकी संभावना कोणती असू शकेल. लक्षात घ्या की जी वृषभ राशी जरी बोलणारी असली किंवा बोलण्याचं जरी चांगलं असेल तरी फार काही बोलणं ह्यांना आवडत नाही. कर्क राशीच्या स्त्रियांमध्ये ही गोष्ट थोडीशी वेगळी असते. कर्क राशी स्त्रियांना शेअरिंग करणं खूप आवडतं किंवा कित्येक तास ते एखाद्या विषयावरती बोलू शकतात. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला की नोट तुम्ही म्हणू शकता, कर्क राशीच्या स्त्रीला आपल्या घराबद्दल म्हणजे माहेरच्या व्यक्तींबद्दल किंवा खास करून आईबद्दल कोणीही काहीही शब्द अपशब्द म्हणा किंवा थोडंसं वाकडं जरी बोललं त्यांना ते अजिबात सहन होत नाही. या एका कारणावरून ते पूर्णपणे टोकाचा निर्णय घेऊ शकतात. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला कर्क राशीचं एक वेगळंच रूप दिसेल. ही गोष्ट वृषभ राशीचे जे पुरुष असतात त्यांनी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. चुकूनही कर्क राशीची जी स्त्री आहे तुमची पत्नी आहे त्यांच्या घरच्यांबद्दल म्हणा किंवा त्यांच्या मातेबद्दल तुमच्या तोंडून कुठलाही वाकडा शब्द जाता कामा नये. जर का तुम्हाला तुमचं वैवाहिक सौख्य अतिशय चांगल्या प्रकारे बाळगायचं असेल तर त्यांच्याबद्दल चांगलं चुंगलं म्हणा. म्हणजे तुम्हाला वाटत चांगलं चुंगलं नसलं तरी चांगलं म्हणत राहा, जेणेकरून तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाही. कारण ते जर का तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे जमलं तर मग कर्क राशीची स्त्री तुमचे सगळे गुन्हे माफ करेल, मग तुमच्या सगळ्या गोष्टींवरती ती डोळेझाक करेल. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. कारण त्यांच्यासाठी घरातल्या ज्या व्यक्ती, जे मी सुरुवातीला सांगितलं पण की कर्क राशीच्या स्त्रीला त्याच्या घरातल्या ज्या व्यक्ती, फॅमिलीतल्या ज्या व्यक्ती आहेत किंवा त्यांची जी आई आहे ही खूप जवळची असते, तर ही गोष्ट सांभाळणं थोडंसं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृषभ राशीचे जे पुरुषांचे कृत्तिका नक्षत्र, म्हणजे वृषभ राशीतलं कृत्तिका नक्षत्र समजा पतीचं असेल आणि कर्क राशीतलं आश्लेषा नक्षत्र जर का एका स्त्रीचं असेल तर थोडेसे तुमचे कॉम्प्लिकेशन्स वगैरे वाढू शकतात. त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र असले तरीसुद्धा, म्हणजे कर्क राशीचं पुष्य नक्षत्र जरी पत्नीचं असेल तरी थोडेफार कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात. कारण दोन्ही जे नक्षत्र आहेत, कृत्तिका नक्षत्र म्हणा किंवा कर्क राशीतलं खास करून आश्लेषा किंवा पुष्य नक्षत्र यांच्यामध्ये कधी कधी थोडासा इगोचा जो भाव आहे तो थोडासा येऊ शकतो. बाकी जर का पाहायचं झालं तर रोहिणी मृग नक्षत्र जे वृषभ राशीतलं आहे किंवा कर्क राशीतलं पुनर्वसू नक्षत्र हे जे काय पती पत्नी असेल तर त्यांच्यामध्ये वैवाहिक जीवनामध्ये फारसे काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत नाही. जर का येत असतील तर तुमची जी कुंडली आहे ती पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. ज्या राशी द्या फक्त चंद्र राशीवर आपण पाहिल्या, प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात आणि ते कोणत्या राशी नक्षत्रात आहेत ते पाहून त्याद्वारे योग्य ते मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं पतीचे कुंभरास आणि पत्नीची समजा कर्क रास असेल तर त्यांचं वैवाहिक जीवनामध्ये घटस्फोटाचे कारण नेमके कोणते होऊ शकतात, त्यांचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.